त्यामुळे सिव्हिल इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे, कारण डोमेन नॉलेज हवंच असतं. ENTC इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे आणि मेकॅनिकल इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे. आणि असे खूप सक्सेसफुल उदाहरणं आपल्या समोर आहेत. तर जेव्हा IT कंपनींचा आपण विचार करतो त्यावेळेस दोन कॅटेगरीमध्ये आपण त्यांची विभागणी करू शकतो. एक असतं IT अलाइड सर्व्हिसेस. ह्या कंपन्यांमध्ये डोमेन नॉलेज तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणजे आपण कोविडच्या आधी असं इमॅजिन करू शकत नव्हतो की भाजीचे सुट्टे पैसे देताना ॲपचा वापर जे अशिक्षित भाजीवाले आहेत त्यांना सुद्धा करता येईल. पण आज दॅट हॅज बिकम अ रियालिटी. मी म्हणाल ही जनरेशन खूप लकी जनरेशन आहे की जी डेव्हलप होणारा भारत बघते आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रात मुबलक संधी उपलब्ध आहेत. मुलांना फक्त गरज असते जे काही तुम्ही करतायत ते प्रामाणिकपणे अभ्यासून घेण्याची आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल एक्सपोजर घेण्याची. CETचा रिझल्ट लागला, 12वीचा रिझल्ट लागला, तरीही अजून ॲडमिशन कुठे, करिअर कशात करायचं हे विषय काही संपलेले नाही आहेत. करिअर कुठे करायचं हा अजूनही बऱ्याच जणांच्या मनातला प्रश्न आहे. पुण्यात जेव्हा इंजिनिअरिंगबद्दलची चौकशी सुरू होते किंवा माहिती घेतली जाते तेव्हा जे काही नामांकित कॉलेज आहेत त्याच्यामध्ये एक नाव येतं PCCUE किंवा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीचं. इथे कुठले करिअर ऑप्शन आहेत किंवा इंजिनिअरिंगच्या कुठल्या ब्रँचेस आहेत याच्याबद्दल आजच्या पॉडकास्टमध्ये आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. त्यासाठीच PCUचे प्रो व्हाईस चान्सलर डॉक्टर सुदीप थेपडे सर आज आपल्या या campusdeco.ai प्लॅटफॉर्मवर आलेले आहेत. मी थेपडे सरांचं या प्लॅटफॉर्मवर स्वागत करते. सर नमस्कार. नमस्कार मॅडम. आपली जी संस्था आहे तर त्या संस्थेच्या स्थापनेपासून वेगवेगळे टप्पे आपण गाठलेले आहेत. वेगवेगळ्या इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस असतील किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीज असतील. तर याच्यामध्ये ब्रँड पोझिशनिंग कसं विकसित केलेलं आहे संस्थेनं? मग अतिशय समर्पक असा प्रश्न आहे, कारण आज पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग याने जी उंची गाठली आहे आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठ, पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटी याने आपल्या 2 वर्षाच्या एक्झिस्टन्समध्ये जी काही आश्वासकता निर्माण केली आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये, यामुळे नक्कीच मला हे सांगायला आनंद होईल की 36 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या रूपाने एक छोटंसं रोपटं आमचे जे फाउंडर ट्रस्टीज आहेत त्या सगळ्या लोकांनी लावलं आणि हळूहळू त्यांनी एक मोटो किंवा एक ध्येय ठेवलं ज्याला आपण अफोर्डेबल क्वालिटी एज्युकेशन म्हणतो. तर अफोर्डेबल क्वालिटी एज्युकेशन लक्षात ठेवून माफक दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं आपल्याला समाजाला देता येईल या भावनेतून पॉलिटेक्निक बरोबर इंजिनिअरिंग कॉलेज, आर्किटेक्चर कॉलेज, SB पाटील पब्लिक स्कूल, त्यानंतर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च, याच पद्धतीने त्यांनी हळूहळू SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, पुणे बिझनेस स्कूल असा संस्थेचा विस्तार हा उत्तरोत्तर वाढत गेला आणि 1923 मध्ये या संस्थेत पिंपरी चिंचवड विद्यापीठ हे आकाराला आलं. तर या पद्धतीने मी असं म्हणेल की मूळ गाभा संस्थेचा हा माफक दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं देता येईल आणि विद्यार्थ्यांना KG to PhD जे काही जगात बेस्ट चाललं आहे, जे काही जगात सर्वोत्तम आहे ते त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल या ध्येयाने ही संस्था काम करते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला त्यामुळे पेरेंट फीडबॅक ज्यावेळेस आपण विचारात घेतो किंवा वर्ड टू माउथ पब्लिसिटी ज्यावेळेस विचारात घेतो, नावारूपाला या सगळ्या संस्था येण्याचं कारण किंवा मूळ ध्येयच हे आहे संस्थेचं की आपल्याला बेसिक गुणवत्तापूर्ण शिक्षण कसं इम्पार्ट करता येईल, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा करता येईल. सर म्हणजे थोडक्यात एकाच छताखाली सगळ्याच उपलब्ध आहे असं? मॅम छतं जरी वेगवेगळी असली तरी जे काही देतो ते संस्थेचं मूळ एकच आहे की जे काही आपण देतो ते पारदर्शकपणे द्यावं आणि जे काही आपण ऑफर करतो ते सर्वोत्तम पद्धतीने कसं देता येईल. आणि यात थोडासा फरक संस्थेने असा ठेवला आहे की नुसता नफ्याच्या मागे न लागता आपण समाजाला काहीतरी देणं लागतो. या भावनेतून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे पुढे कार्यरत आहे. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये पुणे, म्हणजे आता आपण पिंपरी चिंचवड पुणे असंच म्हणू, तर याच्यामध्ये PCCUEचं नाव खूप चांगलं आहे, घेतलं जातं. तर याच्यासाठी काय तुम्ही वेगळेपण, कारण स्पर्धा तर आज कॉलेजेसमध्ये खूप सारी आहे, तर आपलं चांगलेपण जपण्यासाठी काय प्रयत्न केलेत संस्थेनं? मॅम जेव्हा आपण शिक्षण पद्धतीचा विचार करतो ती उत्तरोत्तर बदलत आली आहे. आता जेव्हा आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 यांचा विचार करता
पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेहमीच जेव्हा आपण आश्वासक पद्धतीने विद्यार्थ्यांना विषय कसे शिकवता येतील, जास्तीत जास्त कल विद्यार्थ्यांचा प्रात्यक्षिकांकडे कसा वाढवता येईल, प्रॅक्टिकल नॉलेज जे इंडस्ट्रीला अपेक्षित आहे ते जास्त चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल, आणि हे सगळं करत असताना शिस्त न ढळू देता विद्यार्थ्यांच्या कलेने त्यांच्या कलागुणांना वाव देऊन जोपासत टेक्निकल ज्या फील्डसाठी किंवा ज्या डिसिप्लिनसाठी ते आले आहेत त्याचं जगातलं सर्वोत्तम टेक्नॉलॉजिकल नॉलेज हे विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल या दृष्टीने नेहमीच पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे अग्रेसर राहिलं आहे. आणि त्याच्या प्रामाणिक प्रयत्नातून, कारण जे काही प्रयत्न पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नेहमी करत आलं आहे ते एक प्रामाणिक भावनेतून केले आहेत. त्यामुळे ते ट्रान्सपरंटली किंवा पारदर्शीपणे मुलं, समाज आणि पालक याचबरोबर इंडस्ट्री यांची सगळ्यांची स्टेक होल्डर्सची इन्व्हॉल्वमेंट आपण जी म्हणतो त्यांच्या समोर मांडून त्यांची इन्व्हॉल्वमेंट घेऊन एक कंटिन्युअल ग्रोथ प्रमाणे ही प्रोसेस राहिली आहे की प्रत्येक एक ठराविक टप्प्यानंतर थोडीशी विसावा घेऊन आपण जे काही करत आहोत ते बरोबर आहे की चुकीचं आहे हा रिव्ह्यू घेऊन पुढे जे जाणं आहे त्या दृष्टीने मी असं म्हणेल की पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगची घोडदौड आहे. विद्यार्थ्यांना नुसतंच पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास कसा होईल याकडे अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने फर्स्ट इयर टू फायनल इयर ऑफ इंजिनिअरिंग प्रोग्राम्स घेतले जातात, केले जातात. प्रत्येक ऍक्टिव्हिटी, स्टुडंट क्लब्स किंवा प्रोफेशनल क्लब्स यांच्या मागे काहीतरी उद्देश हे ठरलेले असतात आणि त्यातून मिळणारे जे आउटकम्स आहेत ते आधीच डिफाईन्ड असतात. त्यामुळे ते आउटकम मिळाले की नाही मिळाले या दृष्टीने जो नेहमी त्या कंटिन्युअल ग्रोथमध्ये प्रत्येक माइलस्टोनला विचार केला जातो. याबरोबरच आज जगात काय चाललं आहे, जागतिक पद्धतीने त्या डिसिप्लिनमध्ये इंजिनिअरिंगच्या काय घडामोडी आणि बदल घडत आहेत आणि त्या आपल्या अभ्यासक्रमात येत आहेत की नाही. आणि फॉर्च्युनेटली स्वायत्तता किंवा ऑटोनॉमी असल्यामुळे अभ्यासक्रमात ते बदल लगेच आणले जातात, अंमलात आणले जातात. आता ते अंमलात आणल्यावर शिकवणार कोण? तर आपल्या शिक्षकांचे सुद्धा ट्रेनिंग प्रोग्राम्स हे ऑर्गनाईज केले जातात आणि को टीचिंग हा पण कन्सेप्ट आहे जिथे शिक्षकांबरोबर इंडस्ट्रीतली लोक त्या विषयाचा काही भाग शिकवायला पुढे येतात. तर ह्या सगळ्या इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेसमुळे आणि जास्त एक्सपोजर प्रॅक्टिकलकडे दिल्यामुळे साहजिकच इंडस्ट्रीला अपेक्षित असलेले नॉलेजेबल विद्यार्थी ज्यांच्या कलागुणांबरोबरच टेक्निकल सुद्धा डेव्हलपमेंट झालेली आहे असे उपलब्ध होतात. आणि त्यामुळे ती सायकल असते की चांगले विद्यार्थी मिळणं, त्यांना चांगल्या पद्धतीने घडवणं आणि उद्योग विश्वाला आश्वासक वाटेल अशी बॅच जर तयार झाली तर कंपनीज प्लेसमेंट चांगल्या करतात. एकदा ती मुलं प्लेस झाली की पुढच्या बॅचला आपोआप तो पायंडा पडतो आणि मग आणखीन चांगल्या मुलांचा ओघ हा ऍडमिशनसाठी वाढत जातो. आता सर 12वी नंतर बऱ्याच जणांच्या मनात की नक्की कुठल्या ब्रँचला स्कोप आहे, म्हणजे आत्ता इंडस्ट्री काय डिमांड करते आणि कुठल्या ब्रँचला स्कोप आहे, तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल? मग अतिशय उत्तम प्रश्न तुम्ही विचारला आहे. इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसचा विचार करता सर्वच ब्रांचेसला स्कोप आहे. आजकालच्या युगात जे सगळे लोक म्हणतात की फक्त कम्प्युटर, IT किंवा तत्सम ब्रांचेस घेतल्या तरच फ्युचर असणार आहे आणि दुसरा एक मतप्रवाह असतो की कम्प्युटरच्या किती ॲडमिशन्स होतील आणि किती स्कोप असेल. तर कधीतरी ही बबल बर्स्ट होणार आणि कधीतरी डाऊनफॉल सुरू होणार. या दृष्टीने मला एवढंच म्हणावं असं वाटतं की ब्रांच निवडताना दोन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. एक, ज्या विद्यार्थ्यांना ब्रांच निवडायचे आहेत त्यांचा स्वतःचा कल हा कोणत्या बाजूला आहे. त्यांचा कल ॲनालिटिक्सकडे जास्त आहे, त्यांचा कल मेमरायझेशनकडे जास्त आहे, हँड्स ऑनकडे जास्त आहे. तर त्यांचा कल आणि त्यांच्या आवडीनिवडीचा विचार जर केला तर नक्कीच पुढे यशस्वीपणे त्या विद्यार्थ्यांना त्या फील्डमध्ये वाटचाल करता येते. कल जर तुमचा यंत्र अभियांत्रिकीकडे असेल, लहानपणापासून तुम्हाला रोबोट्स किंवा मशीन्सशी खेळण्यात आनंद मिळत असेल तर नक्कीच अशा मुलांनी, स्टुडंट्सने आणि अशा पालकांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा रोबोटिक्स अशा ब्रांचेस घ्यायला काहीच हरकत नाही आहे. आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्येही पुढे ॲडव्हान्समेंट्स आणि फ्युचर्स असतात, जसं रिन्युएबल एनर्जी आहे, इलेक्ट्रिकल व्हेकल टेक्नॉलॉजी आहे, त्या पद्धतीने रोबोटिक्स ऑटोमेशन आहे. तर आणि सॉफ्टवेअर सुद्धा आहे ज्याच्यात आपण कॅड कॅम डेव्हलपमेंट, ऑप्टिमायझेशन असं म्हणतो.
ज्या विद्यार्थ्यांचा कल हा आधीपासून थोडासा ऑटोमेशनकडे, थोडासा इलेक्ट्रॉनिक उपकरण हाताळण्याकडे राहिला आहे, त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन ब्रांच घ्यायला काहीच हरकत नसते. कारण त्याच्यातही आता सेमीकंडक्टर डिझाईन टेक्नॉलॉजी आणि प्रत्येक इन्स्ट्रुमेंट जे आपण आज वापरतोय, मोबाईलपासून तर कॅमेरापर्यंत, सगळ्यांच्या मुळात हे इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगच आहे मोबाईल उत्क्रांतीमुळे. त्यामुळे तिथेही खूप स्कोप आणि वाव असतो. जर तुमचा लहानपणापासून कलात्मकतेकडे कल असेल, तुम्हाला नवनवीन गोष्टी या बघायला किंवा घडवायला आवडत असतील, तर नक्कीच तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रांच घेऊ शकतात. आर्किटेक्चर किंवा बॅचलर ऑफ आर्किटेक्ट हे फील्ड निवडू शकतात, जेणेकरून तुमचा जो नॅचरल कल आणि आवड आहे त्याच फील्डमध्ये जर तुम्ही फॉर्मल एज्युकेशन घेतलं तर तुम्हाला नक्कीच त्या गोष्टीचा फायदा होतो. तर मी असं म्हणेल, कम्प्युटर, IT, AIML, AIDS याबरोबरच मेकॅनिकल, सिव्हिल ह्या महत्त्वाच्या ज्या ब्रांचेस आहेत, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, प्रत्येक इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात हा वाव असतो आणि स्कोप मिळतो. फक्त गरज असते ती सिन्सिअर एफर्ट्स घेण्याची, 4 वर्ष जो तुम्ही अभ्यास करणार आहात तो मन लावून करण्याची. तर पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये किंवा पिंपरी चिंचवड विद्यापीठात आम्ही एवढंच म्हणतो, 3-3.5 वर्षाचा अभ्यास आणि आयुष्यभर स्कोपच स्कोप, किंवा 3-3.5 वर्षांची मजा आणि आयुष्यभर कष्ट. तर मी असं म्हणेल सगळ्या ब्रांचेसला स्कोप आहे इंजिनिअरिंग. पण सर, मग CS चा हा काय फक्त फुगा झालाय का, की जो फुटेल, किंवा कशामुळे इतकी क्रेज झाली आहे? मॅम, फुगा तर नक्कीच फुटणार नाही. मे बी आपण ग्लोबलायझेशनकडे गेल्यानंतर भारतात ज्या संधी उपलब्ध झाल्या त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये पण होत्या, पण इझी वर्कफोर्स आणि जॉब्स हे IT सेक्टरमध्ये मिळत गेले आणि त्यामुळे प्रत्येकालाच असं वाटत गेलं की मला IT क्षेत्रात करिअर करण्याची संधी आहे. आणि आजकाल जग हे ग्लोबल विलेज झाल्यामुळे खूप साऱ्या आउटसोर्स असाइनमेंट्स या भारतीय IT कंपन्यांकडे आल्या आणि IT कंपन्या फक्त BTech कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा BTech IT किंवा BTech CSE, BTech AIML यांनाच जॉब देतात. मी असं म्हणेल की मिथ्या आहे, हे मिथ आहे. IT कंपन्यांमध्ये सिव्हिल इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे, कारण डोमेन नॉलेज हवंच असतं. ENTC इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे आणि मेकॅनिकल इंजिनियरलाही तेवढाच स्कोप आहे. आणि असे खूप सक्सेसफुल उदाहरणं आपल्या समोर आहेत. तर जेव्हा IT कंपनींचा आपण विचार करतो त्यावेळेस 2 सिंपल कॅटेगरीमध्ये आपण त्यांची विभागणी करू शकतो. एक असतं IT अलाइड सर्व्हिसेस. ह्या कंपन्यांमध्ये डोमेन नॉलेज तितकंच महत्त्वाचं असतं आणि डोमेन नॉलेज विथ सॉफ्टवेअर असं जर तुम्ही केलं तर करिअरच्या खूप छान संधी, पूर्ण विश्वास तुम्हाला उपलब्ध असतात. आणि दुसरं असतं प्रॉडक्ट डेव्हलपमेंट, IT प्रॉडक्ट डेव्हलपमेंट. तिथे तुम्हाला जास्त करून कम्प्युटर किंवा ITचं नॉलेज जास्त उपयुक्त असतं. तर समान संधी या उपलब्ध आहेत. मे बी सुरुवातीला IT आणि 24/7 पैकी तुम्हाला 9 to 5 किंवा 9 to 7 जॉब असल्यामुळे, आणि सध्या भारताचा विचार केला आपण IT पॉलिफ्रेशन जे म्हणतो, ते अजूनही तळागाळापर्यंत ती उत्क्रांती हवी त्या प्रमाणात नाही पोहोचली. म्हणजे आपण कोविडच्या आधी असं इमॅजिन करू शकत नव्हतो की भाजीचे सुट्टे पैसे देताना ॲपचा वापर जे अशिक्षित भाजीवाले आहेत त्यांना सुद्धा करता येईल. पण आज दॅट हॅज बिकम अ रियालिटी. तशा पद्धतीने सगळीकडे अजूनही आपण ग्रामीण भागात गेलो तर अजूनही हवा तेवढा सॉफ्टवेअरचा वापर, ऑटोमेशन हे झालेलं नाहीये. त्यामुळे स्कोप नसेल असं पण नाहीये आणि स्कोप संपेल असं पण नाहीये, किंवा इतर ब्रांचेसला स्कोपच नाहीये असं पण नाहीये. त्यामुळे आपला जिथे कल असेल आणि जिथे मेहनत करण्याची तयारी असेल आणि आपली आवड आणि मेहनत ही सांगड जर घातली गेली तर नक्कीच यशस्वी करिअर हे आपल्याला घडवता येतं. यात कॉलेजचा वाटा किती राहतो? म्हणजे आता मला CS हवाय म्हणून मी कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तर त्याचा फायदा होतो का? कारण विशेषतः असं होतं की एक मुलगा किंवा मुलगी असा विचार करतो की 4 वर्षाची डिग्री झाली की मला कॅम्पसमधून चांगली एखादी हे मिळेल, इंडस्ट्री, आणि चांगला जॉब मिळेल. तर कॉलेज निवडताना आत्ता काय करायला हवंय मुलांनी, काय विचार करायला हवा? मॅम, अफिलिएटेड कॉलेजेस बरोबर आजकाल खूप अभिमत विद्यापीठे सुद्धा आलेली आहेत, स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी वगैरे. तर कॉलेज किंवा विद्यापीठ हे निवडताना ॲडमिशनसाठी नेहमी मी असा विचार करतो आणि म्हणेल पालकांना किंवा विद्यार्थ्यांना माझा सल्ला एवढाच असेल की तुम्ही त्या संस्थेची आत्तापर्यंत जनमानसात असलेली प्रतिमा, त्या संस्थेने आत्तापर्यंत केलेली मेहनत, त्या मेहनतीतला प्रामाणिकपणा
आणि त्या संस्थेची असलेली आश्वासक वाटचाल ह्या दृष्टी नक्कीच ब्रांच किंवा डिसिप्लिनपेक्षा महत्त्वाच्या ठरतात. कारण तुम्ही कोणत्याही ब्रांचसाठी जर संस्था किंवा महाविद्यालय कॉम्प्रोमाइज केलं तर तुम्हाला जर आश्वासक वातावरण किंवा पोषक वातावरण आणि प्रामाणिक प्रयत्न त्या संस्थेकडून नाही झाले विद्यार्थी घडवताना किंवा टीचिंग लर्निंग प्रोसेसमध्ये, तर नक्कीच तुम्हाला नंतर पश्चातापाची वेळ येऊ शकते. तर मी असं म्हणेल की त्या संस्थेची आश्वासकता, त्या संस्थेचं असलेलं समाजातलं ओव्हरऑल मी असं म्हणेल की नाव, त्या संस्थेचा प्रामाणिकपणा, आणि मी नेहमी असं ॲडवाईस करेल की एकदा व्हिजिट केल्यानंतर, एकदा जाऊन आल्यानंतर, फॅसिलिटीज पाहून तिथल्या लोकांशी चर्चा केल्यानंतर नक्कीच तुम्हाला एक वेगळा व्ह्यू पॉईंट मिळतो, एक वेगळा दृष्टिकोन मिळतो. याबरोबरच त्या संस्थेचं आत्तापर्यंत असलेल्या पासिंग झालेल्या बॅचेस, त्या बॅचेससाठी घेतलेली संस्थेतल्या लोकांनी, शिक्षकांनी मेहनत आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या उपलब्ध असलेल्या संधी, त्या संधींबरोबर कॉलेजने उपलब्ध करून दिलेले वेगवेगळे पर्याय, म्हणजे फक्त प्लेसमेंटसाठी प्रिपरेशन होत आहेत त्या संस्थेत किंवा त्या महाविद्यालयात किंवा त्या युनिव्हर्सिटीमध्ये, की प्लेसमेंटबरोबर हायर स्टडीजसाठी पण एनकरेजमेंट मिळतं आहे, एंटरप्रिन्युअरसाठी शिपसाठी पण एनकरेजमेंट मिळतं आहे. त्याबरोबर अगदीच तुम्हाला मल्टीडिसिप्लिनरी मायनर ही जी कन्सेप्ट आली आहे त्या पद्धतीने दुसऱ्या करिअर ऑप्शनसाठी पण वाटा अवेलेबल आहेत का, की एकसुरी शिक्षण पद्धती तिथे फॉलो केली जाते की बहुआयामी शिक्षण पद्धती ही फॉलो केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता मला तरी असं सल्ला द्यावासा वाटेल की संस्था आणि विद्यापीठ हे नक्कीच महत्त्वाचे ठरतात. ब्रांच ही मग त्यातल्या त्यात थोडंसं सेकंडरी किंवा थोडीशी गौण ठरते. तर चांगल्या संस्थेत थोड्याशा दुय्यम ब्रांच किंवा तुम्हाला जी आता हवी आहे पब्लिक क्रेजमुळे किंवा पॉप्युलॅरिटीमुळे ती नसेल मिळत, पण संस्था चांगली असेल, महाविद्यालय चांगलं असेल किंवा विद्यापीठ खूप चांगलं असेल तर नक्कीच विचार करायला हरकत नाही. यातलं सर आपण काय काय संस्थेमध्ये केलं जातं आपल्या, आणि दुसरं याला जोडून असं आहे की आपण एक प्रायव्हेट कॉलेज पण चालवता आणि एक गव्हर्नमेंट अखत्यारीत असलेलं, तर या दोन्हीत काय फरक होतो? मॅम अतिशय उत्तम प्रश्न हा आहे. ही कन्फ्युजन नेहमी दिसतं पालकांमध्ये की आपण एखाद्या अफिलिएटेड स्टेट युनिव्हर्सिटीला अफिलिएटेड महाविद्यालयात आपण प्रवेश घ्यावा की अभिमत विद्यापीठात प्रवेश घ्यावा, म्हणजे अफिलिएटेड इंजिनिअरिंग कॉलेज निवडावं की ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी निवडावी. फॉर्च्युनेटली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट हे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि रिसर्च हे खूप सक्सेसफुली चालवत आहेत. तिथे पण ऑटोनॉमी असल्यामुळे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही तंतोतंत इम्प्लिमेंट झालेली आहे. मल्टीडिसिप्लिनरी मायनर्स हे ट्रूली मल्टीडिसिप्लिनरी आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी पहिल्या वर्षी ॲडमिशन घेतल्यापासून मेहनत घेतली जाते. विद्यार्थ्यांना पालक किंवा शिक्षक पालक योजनेतून त्यांच्या प्रत्येक डेव्हलपमेंट स्टेजला जी गरजेची साथ असते ती साथ शिक्षकांकडून मिळते आणि विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, हायर स्टडीज किंवा एंटरप्रिन्युअरशिपच्या दृष्टीने जिकडे त्यांचा कल असेल तो कल ओळखून त्या दृष्टीने जे काही मार्गदर्शन उपयुक्त आणि हवं असतं त्या योग्य वेळेला ते मार्गदर्शन दिलं जातं. यामुळे ही दोन्ही महाविद्यालय नावारूपाला आली आहे. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा विचार जर केला तर ती ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे, त्यामुळे थोडेफार जे अफिलिएशनचे चॅलेंजेस असतात ते पण तिथे नाही आहेत. त्याबरोबर रिस्पॉन्सिबिलिटी पण संस्थेची वाढते. तर पिंपरी चिंचवड विद्यापीठात डेफिनेटली आपण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे पूर्णपणे अंमलात आणलेलं आहे. मल्टीडिसिप्लिनरी मायनर्समध्ये मुलं ही 8 वेगवेगळी महाविद्यालय पिंपरी चिंचवड विद्यापीठात आहेत. स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे एक आहे जिथे आपण बीटेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, बीटेक CSE AIML, बीटेक CSE AIDS आणि MTech CSE हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. स्कूल ऑफ मीडिया आणि कम्युनिकेशन एक स्कूल आहे ज्याच्या अंडर आपण BSc ॲनिमेशन अँड VFX डिझाईन आणि BBA मीडिया डिझाईन हे 2 अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत. पुणे डिझाईन स्कूल म्हणून एक महाविद्यालय आहे ज्याच्यात आपण बीटेक इन डिझाईन, बॅचलर ऑफ डिझाईन इन 5 डिसिप्लिन्स आणि मास्टर ऑफ डिझाईन इन UI UX आणि इंटेरियर स्पेस डिझाईन हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. स्कूल ऑफ फार्मसीमध्ये आपण B फार्मसी आणि D फार्मसी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिले आहेत.
स्कूल ऑफ लॉमध्ये आपण BA LLB हा 12वी नंतरचा 5 वर्षाचा अभ्यासक्रम, LLB हा ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्षाचा अभ्यासक्रम आणि मास्टर्स LLM हा 1 वर्षाचा अभ्यासक्रम LLB नंतरचा हे उपलब्ध करून दिलेले आहेत. याबरोबरच आपल्याकडे स्कूल ऑफ सायन्सेसमध्ये आजकालच्या धकाधकीच्या युगात ज्याचं महत्त्व खूप वाढलं आहे असे BSc न्यूट्रिशन अँड डायटेटिक्स आणि BSc क्लिनिकल सायकोलॉजी हे अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहेत. या सगळ्या स्कूल्स एका छताखाली आणल्यावर ट्रूली मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन किंवा बहुआयामी शिक्षण जे आपण म्हणतो ते विद्यार्थ्यांना उपलब्ध होतं आणि त्यामुळे मल्टीडिसिप्लिनरी मायनर्समध्ये आपण प्रत्येक विद्यार्थ्याला 2 रंगांमध्ये रंगवण्याचा प्रयत्न पिंपरी चिंचवड विद्यापीठात करतो. एक ज्या ब्रांचसाठी किंवा ज्या कोर्ससाठी त्यांनी ॲडमिशन घेतली आहे. स्कूल ऑफ मॅनेजमेंटमध्ये आपण MBA आणि BBA हा अभ्यासक्रम चालवतो. MBAमध्ये जनरल मॅनेजमेंट बरोबरच आपण वेगवेगळे स्पेशलायझेशन जसं ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फार्मास्युटिकल मॅनेजमेंट, बिझनेस अनालिटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनॅशनल बिझनेस हे स्पेशलायझेशन्स आपण मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनला देतो. याबरोबरच PhD अभ्यासक्रमसुद्धा या सगळ्या विषयांमध्ये आपल्याकडे विद्यापीठात असतो. त्यामुळे ज्यावेळेस एक जी मेन ब्रांच विद्यार्थी स्टडी करतात ती आणि दुसरं एक मल्टीडिसिप्लिनरी मायनरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सेकंड करिअर ऑप्शनसाठी तयार करण्याचं काम पिंपरी चिंचवड विद्यापीठ करतं. कारण आजकालचं युग हे डिसरप्शनचं युग आहे. जे काही आज आपण शिकतो आहे त्याचा उपयोग आपण कधीपर्यंत करू शकू हे तुम्ही, मी किंवा कोणीच सांगू शकत नाही. चेंजेस एवढे फास्ट होत आहेत टेक्नॉलॉजीचे आणि ते प्रत्येक क्षेत्रात आहेत. त्यामुळे आजकाल आपण जे शिकतो, जे वापरतो ते किंवा जे बिझनेस करतो ते बिझनेस पण आणि त्या मेथड्स पण राहतील का उद्या याचा विश्वास नाही आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठात आपण विद्यार्थ्यांना अनलर्न व्हॉट एव्हर दे हॅव लर्न्ड हे सुद्धा प्रॉक्टर्ड वेमध्ये शिकवतो. त्यामुळे तिथे मूक्स अभ्यासक्रमांना चांगल्या पद्धतीने आपण प्रोत्साहन देतो आणि स्वयं अध्ययनाचा विद्यार्थ्यांना कसा फायदा होतो ते कसं करावं या दृष्टीने सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो. याबरोबरच ग्लोबल विलेज असल्यामुळे जग हे विदेशी भाषा यांना पण तेवढंच महत्त्व प्राप्त झालं आहे. तुम्हाला विदेशात करिअर करायचं आहे की नाही आहे यापेक्षा तुम्हाला किती विदेशी भाषा अवगत आहेत यालाही तेवढंच महत्त्व आहे. तर पिंपरी चिंचवड विद्यापीठात आपण जर्मन आणि जॅपनीज या भाषा प्रत्येक UGच्या मुलाला, मग तो BSc BBA कोणत्याही याचा असो, जसं स्कूल ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये आपण मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, BSc कम्प्युटर सायन्स विथ सायबर सिक्युरिटी स्पेशलायझेशन आणि बॅचलर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशनचा अभ्यासक्रम घेतो. पण या सगळ्या अभ्यासक्रमांना जर्मन किंवा जॅपनीज एक भाषा मुलांना निवडणं हे कंपल्सरी असतं आणि त्या भाषेतलं आपण निदान 5 सेमिस्टरचं अंडरस्टँडिंग त्या मुलांपर्यंत इम्पार्ट करतो. ओके सर, ह्या सगळ्या फॅसिलिटी जरी असल्या तरी पालकांच्या मनात एक भीती असते किंवा बऱ्याच जणांना शक्य होत नाही की फी भरणं, कारण प्रायव्हेट कॉलेजची फी जास्त असते. तर एखादा गरजू मुलगा असेल, म्हणजे काही ग्रामीण भागातून आलाय किंवा खरंच गरजू आहे, अगदी शहरी असेल तरी, तर त्याच्यासाठी आपण काही स्कॉलरशिप किंवा फीमध्ये सवलत अशी काही योजना आहे का आपली? मॅम, जेव्हा आपण अफिलिएटेड कॉलेजेसचा विचार करतो, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च किंवा SB पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज किंवा फॉर दॅट सेक आपण म्हणतो SB पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर, तर ज्या काही गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या योजना आहेत त्या सगळ्या योजना ह्या अवेलेबल असतात. या व्यतिरिक्त ज्या काही प्रायव्हेट स्कॉलरशिप्स आहेत, आपल्याकडे स्टुडंट डेव्हलपमेंट वेलफेअर नावाचा सेलच असतो. तो ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज विद्यार्थ्यांपर्यंत आणून देणं, विद्यार्थ्यांचं ॲप्लिकेशन करून घेणं, एलिजिबिलिटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं हे काम करतंच. याबरोबरच अर्न अँड लर्न सारख्या स्कीम्स ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आश्वासकपणे कसं तो अभ्यास कंप्लीट करून घेता येईल या दृष्टीने नक्कीच फायदेशीर ठरतात. पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा विचार करता आपण जी संस्थेचा जसा ध्येय आहे माफक दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण, तर ऑलरेडी आपण फीज ह्या रिलेटिव्हली एवढ्या अफोर्डेबल ठेवल्या आहेत पिंपरी चिंचवड विद्यापीठात. प्लस आपल्याकडे खूप शैक्षणिक कर्ज उपलब्ध आहेत. पिंपरी चिंचवड विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मेरिटनुसार स्कॉलरशिप सुद्धा उपलब्ध आहेत. तर विद्यार्थ्यांनी जर संस्थेला अप्रोच केला आणि ह्या संधी जाणून घेतल्या तर नक्कीच मला असं वाटत नाही, बिकॉज आजकालच्या ह्या युगात कमवल्यानंतर विद्यार्थ्यांना ती परतफेड या करायची आहेत कर्जाची. त्यामुळे खूप संधी या उपलब्ध आहेत, स्कॉलरशिप्स उपलब्ध आहेत मेरिटनुसार. किती असं काही आहे ठरलेलं? मॅम, ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम्स आहेत अफिलिएटेड कॉलेजेस किंवा संस्थांसाठी
त्या सगळ्या स्कीम्सची माहिती आपल्याकडे अवेलेबल असते. नाही, प्रायव्हेटसाठी असं येस, खास पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीसाठी पर्सेंटेज प्रमाणे स्कॉलरशिपच्या स्कीम्स आहेत. अच्छा, ओके. म्हणजे त्याच्या असं काही नसतं की ठराविकच क्रायटेरिया आहेत की नाही मॅम, कोर्स प्रमाणे आणि विद्यार्थ्यांच्या मेरिट प्रमाणे त्यांना तेवढी स्कॉलरशिप्स ही देऊ केली जाते. ओके ओके पण आपण एकंदरच फीजचा विचार करता पिंपरी चिंचवड विद्यापीठात तशाही फीज या खूप रिलेटिव्हली ओके अफोर्डेबल आहेत. कारण पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं ध्येय हे नफा कमवणं हे कधीच नव्हतं आणि नाही, आणि त्यामुळे ती आश्वासकता पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टनेही कमावली आहे. ओके. ॲप्लिकेशन बेस्ड लर्निंगसाठी काय आपण प्रोजेक्ट राबवतात? मॅडम, हा खूप चांगला प्रश्न आहे. जेव्हा आपण विचार करतो फक्त थिअरी शिकवून किंवा एकसुरी शिकवून वर्गात विद्यार्थ्यांची हवी तेवढी प्रगती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास टेक्निकली सुद्धा हा पॉसिबल नसतो. आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे अंगीकारतो. प्रत्येक सेमिस्टरमध्ये विद्यार्थ्यांना छोटे छोटे प्रोजेक्ट्स करायला लावतो. आणि पिंपरी चिंचवड विद्यापीठामध्ये आपण कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट नावाचा CEPचा एक प्रकार असतो. त्याच्यात आपण विद्यार्थ्यांना म्हणतो की तुम्ही अगदी समाजात जा आणि तुम्ही जे काही शिक्षण घेत आहात त्याचा उपयोग समाजाला कसा होईल या पद्धतीने टीचर्सच्या गायडन्समध्ये. जसं मला सांगायला अभिमान वाटतो, आमच्या स्कूल ऑफ सायन्सेसमध्ये क्लिनिकल सायकोलॉजी आणि न्यूट्रिशन डायटेटिक्समध्ये BSc करणारे विद्यार्थी हे CRPFच्या स्पेशली एबल्ड चिल्ड्रनच्या स्कूलला जातात. त्या मुलांचं न्यूट्रिशनचं मूल्यमापन, त्यांची सायकोलॉजिकल ग्रोथ याचं मूल्यमापन करण्याचा त्यांचा कंटिन्युइंग एज्युकेशन प्रोजेक्ट असतो. इंजिनिअरिंगचे विद्यार्थी हे जिल्हा परिषद शाळेत किंवा अगदीच जवळच्या पंचायत समितीत जाऊन तिथे त्यांना कम्प्युटर इंजिनिअरिंग रिलेटेड काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांचं सोल्युशन कसं देता येईल, ग्रामपंचायतीला वेबसाईट कशी डेव्हलप करून देता येईल, असे लाईव्ह प्रोजेक्ट्सवर काम करतात. याबरोबरच इंडस्ट्रीच्या इंटर्नशिप्स पण मिनी प्रोजेक्टच्या फॉर्ममधून ते बॅक करतात. AICT एज्यू स्किल्स असेल किंवा रेड हॅट लर्निंग अकॅडमी असेल, याच्यातून खूप कॅपस्टन प्रोजेक्ट हे विद्यार्थ्यांना अवेलेबल असतात. पिंपरी चिंचवड विद्यापीठात आपण काही लर्निंग टूल्स जसं कोर्सेरा, जसा एडेक्स यांचे अनलिमिटेड ॲक्सेस मुलांना देतो. त्याचे कॅपस्टन प्रोजेक्टमधून विद्यार्थ्यांना त्यांचं प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग हे साध्य करून घेता येतं. आणि जेव्हा आपण प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा विचार करतो तेव्हा ते पूर्ण विद्यार्थ्यांवर न सोपवून देता आपण त्या प्रोजेक्ट्सला पार्ट्समध्ये डिवाईड करतो. प्रत्येक आठवड्यात किती प्रगती अपेक्षित आहे आणि किती प्रगती त्या विद्यार्थ्यांनी केली आहे या पद्धतीचे लॉगबुक्स असतात आणि हँडहोल्डिंग केलं जातं. तर प्रॉक्टर्ड लर्निंग इस्पेशली प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगमध्ये हा खूप चांगला USP हा पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा राहिला आहे आणि 2 वर्षाच्या आश्वासक वाटचालीत नक्कीच त्याचे चांगले रिझल्ट्स मिळतात. इनफॅक्ट अगदीच स्कूल ऑफ लॉचे विद्यार्थी हे लोक अदालतमध्ये अगदी न्यायालयाच्या मदतीला सुद्धा धावून जातात. तो त्यांचा फील्ड प्रोजेक्ट होतो. तर नुसतंच चाकोरीबद्ध शिक्षण हे 4 भिंतीत न घेता आपण जी काही शिकतो आहेत त्याचा उपयोग समाजासाठी कसा करता येईल. स्कूल ऑफ मीडियाचे विद्यार्थी हे नुसतंच युनिव्हर्सिटीचं न्यूजलेटर नाही चालवत, तर ते बऱ्याच पॉडकास्ट सिरीज सुद्धा चालवतात. या पद्धतीने आपण नेहमीच जे कम्युनिटी एंगेजमेंट प्रोजेक्ट्स आणि स्मॉल मिनी प्रोजेक्ट्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज कसं देता येईल याकडे भर असतो. अच्छा सर, आता बऱ्यापैकी असं एक आहे की मुलगी जी असेल इंजिनिअरिंगला पाठवायचं किंवा मेडिकलला पाठवायचं, त्यातही जास्त भर इंजिनिअरिंगचा असतो का तर कम्पॅरेटिव्हली थोडं इझी जातं ॲडमिशन प्रोसेस आणि जॉब पटकन मिळतात. तर तुम्हाला काय वाटतं की बाकीचे काही चॉईस मुलांनी स्वीकारायला हवेत किंवा एक वेगळ्या वाटेने जायला हवं किंवा काय करता येईल? थोडंसं शहरी आणि ग्रामीण भाग जर आपण विचारात घेतला तर ग्रामीण भागात जिथे पेरेंट्स खूप जास्त शिकलेले किंवा ज्यांना खूप जास्त एक्सपोजर नाही आहे त्या भागात आजही हे वास्तव आहे की इंजिनिअरिंग आणि मेडिकल हेच प्रोफेशनल करिअर ऑप्शन्स आहेत असं समजलं जातं. त्यातल्या त्यात इंजिनिअरिंगकडे वाढता ओघ असतो कारण लोकांना वाटतं 4 वर्षात डिग्री होईल, पोस्ट ग्रॅज्युएशनची गरज नाही आणि पटकन नोकरी लागेल आणि कमवता येईल. पण आजकाल खूप पॅरलल ऑप्शनसुद्धा अवेलेबल आहेत. जसं मी म्हटलं, ज्यांना डिझाईनचा कल आहे ती मुलं बॅचलर ऑफ डिझाईन हा प्रोग्राम पण घेतात. बॅचलर ऑफ डिझाईनमध्ये वेगवेगळे स्पेशलायझेशन्स असतात, जसं फॅशन डिझाईन आहे, व्हिज्युअल कम्युनिकेशन आहे, कारण आपण बॉटलच्या लोगोपासून तर ॲडव्हर्टिजमेंटच्या बॅनर्सपर्यंत बघतो.
व्हिज्युअली कम्युनिकेट कसं करता येतं लोकांशी हे आपल्याला त्यातून लक्षात येतं. या व्यतिरिक्त जर आपण म्हणायला गेलो तर न्यूट्रिशन डायटेटिक्स हा एक अभिनव त्यातल्या त्यात अभ्यासक्रम आहे की जेणेकरून आपल्याला डायटिशियन होता येतं आणि जिम ट्रेनर्स वगैरे ह्या क्षेत्रात, फिटनेस क्षेत्रात करिअर करता येतात. धकाधकीच्या युगात लोकांचे मानसिक त्रास आणि प्रॉब्लेम हे खूप सुरू झाले आहेत. त्याबरोबरच मानसोपचार तज्ज्ञांची सुद्धा गरज आहे आणि मानसोपचार तज्ज्ञांना असिस्ट करणाऱ्या लोकांची पण गरज आहे. यातून क्लिनिकल सायकोलॉजी सारख्या क्षेत्रात अभ्यास करता येतो. आजकाल युग हे माध्यमांचं युग झालं आहे. माध्यम एवढ्या पद्धतीने वाढत आहेत आणि त्या माध्यमांना आत्मसात करणारी जनता, या दृष्टीने जर विचार केला तर अगदीच टी व्ही चॅनल्सपासून, पॉडकास्टपासून, वेबसिरीजपासून तर प्रिंट माध्यमांपर्यंत करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध आहेत. तर आपल्याला त्यातल्या त्यात मास मीडिया कम्युनिकेशन हे बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये करता येतं. ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट, फार्मसी बिझनेस मॅनेजमेंट या दृष्टीच्या नवीन संधी उपलब्ध आहेत. आणि अगदीच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात बी.टेक केलं आणि तुम्हाला जर कम्प्युटरमध्ये येण्याचीच इच्छा आहे तर तुम्ही एम.टेक कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगसुद्धा निवडू शकता. सर खूप वेगवेगळ्या करिअरचे ऑप्शन्स हे आजकाल अवेलेबल झालेले आहेत आणि सगळ्या करिअरच्या ऑप्शन्समध्ये किंवा अभ्यासाच्या अंती तुम्हाला संधी या खूप छान उपलब्ध झाल्या आहेत. मी म्हणेल ही जनरेशन खूप लकी जनरेशन आहे की जी डेव्हलप होणारा भारत बघतीये आणि त्यामुळे या सगळ्या क्षेत्रात मुबलक संधी उपलब्ध आहेत. मुलांना फक्त गरज असते जे काही तुम्ही करतायत ते प्रामाणिकपणे अभ्यासून घेण्याची आणि जास्तीत जास्त प्रॅक्टिकल एक्सपोजर घेण्याची. सर आता तुम्ही म्हणालात संधी आहेत, पण नॅस्कॉम आणि CIIच्या रिपोर्टनुसार IT कंपन्या या कॅम्पससाठी येणं कमी झालंय असे रिपोर्ट आहेत. तर मग काय करायला हवं की मग शाखा बदलायला हव्यात का त्यांनी, किंवा मेकॅनिकलला जास्त ॲडमिशन किंवा सिव्हिलला घ्यावं, काय करायला हवं? मग मी एवढंच म्हणेल की शाखा कोणतीही इंजिनिअरिंगची असली तरी संधी या उपलब्ध आहेत. कॅम्पस प्लेसमेंट ही जी कन्सेप्ट होती, नास्कॉम आणि CIIच्या ज्या रिपोर्ट आहेत त्या रिपोर्ट असं म्हणतात कॅम्पसवर येणं कमी झालं आहे. संधी रिलेटिव्हली कमी झाल्या आहेत असं मला तरी वाटत नाही आणि असं आसपासच्या आपल्या वातावरणात किंवा आपण जेव्हा वावरतो समाजात असं दिसत नाही. मे बी डिजिटल माध्यमांमुळे बऱ्याच गोष्टी आता ऑनलाईन पॉसिबल झाल्या आहेत. त्यामुळे बरेच कॅम्पस ड्राईव्ह, रिक्रुटमेंट ड्राईव्ह आणि या संधी ऑनलाईन उपलब्ध असतात. आधी फक्त एक पद्धतीने कंपनीज कॅम्पस ड्राईव्ह घडवून आणायच्या. आजकाल अगदीच तुम्ही केलेल्या प्रोजेक्ट्समधून खूप कॉम्पिटिटिव्ह कोडिंग प्लॅटफॉर्म्ससुद्धा अवेलेबल झाले आहेत. त्या कॉम्पिटिटिव्ह कोडिंग प्लॅटफॉर्मची रचना अशी असते की त्या कोडिंग प्लॅटफॉर्म्समध्ये तुम्हाला असाइनमेंट मिळत जातील आणि विद्यार्थी म्हणून तुम्ही त्या असाइनमेंट सोडवत जा आणि हळूहळू जशा जशा तुम्ही असाइनमेंट सोडवत जाल तशी डिफिकल्टी लेवलही वाढत जाईल. मग त्या माध्यमातून हॅकेथॉन्सच्या माध्यमातून सुद्धा रिक्रुटमेंट सुरू झालं आहे. तर आधी कंपनी ह्या चांगल्या मुलांना शोधत येत होत्या कारण प्रसार माध्यमं आणि वेब टेक्नॉलॉजी तेवढी डेव्हलप नव्हती. आता वेब टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच रिक्रुटमेंट या डायरेक्ट चालून अगदी मुलांपर्यंत पण येतात. रिक्रुटर्सने आपला वेळ वाचवण्यासाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म डेव्हलप केलेले आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या स्पर्धा डेव्हलप केलेल्या आहेत. यामुळे जरी फिजिकली कॅम्पसला येण्याचं प्रमाण कमी असलं तरी संधी नक्कीच मुबलक या उपलब्ध आहेत. आणि आपण कोडिंगचा विचार करता फ्रीलान्सर होण्याची संधी पण नेहमीच असते. त्यामुळे जिथे क्वालिटी डेव्हलप करावी मुलांनी स्वतःचे स्किलसेट्स डेव्हलप करावे, आपोआप त्यांना वाटा या सापडतात आणि कॅम्पसला कंपन्या असतातच. एका बाजूला आपण म्हणतो कंपन्या येणं कमी झालं आहे, दुसऱ्या बाजूला कंपन्यांची किंवा कॉर्पोरेट क्षेत्राची नेहमी एक कंप्लेंट असते की आम्हाला हवे तशी मुलं सापडत नाही, हवे तसे रिक्रुटमेंट करता येत नाही. तर हा गॅप कुठेतरी, आजकालचं युग हे धकाधकीचं आहे आणि मुलांना खूप गोष्टी फिंगरटिपवर अवेलेबल आहेत. तर या डिस्ट्रॅक्शनमधून थोडं 2-3 वर्ष आराम घेऊन मुलांनी जर स्वतःवर फोकस केला विद्यार्थ्यांनी आणि संस्था अशी निवडली किंवा विद्यापीठ असं निवडलं की जिथे या सगळ्या गोष्टी त्यांना अवेलेबल आहेत त्यांच्या विकासाच्या, तर मला वाटतं नक्कीच अडचण जॉब मिळवण्यात तर अजिबात नसते. सर संस्थेकडून आपण कॅम्पससाठी कंपन्या चांगल्या याव्यात त्याच्यासाठी काही वेगळा प्रयत्न करतो का? आणि PCCOEची मुलं आणि PCUची मुलं
यांना समान कॅम्पससाठी संधी दिली जाते मॅम का? आपलं ट्रेनिंग प्लेसमेंट सेल हे सेंट्रल आहे ओके. आणि ट्रेनिंग प्लेसमेंट कोऑर्डिनेटर जे आमचे आहेत डीन III डॉक्टर शीतलकुमार रवंदळे, ते महाराष्ट्रातलं नावाजलेलं ब्रँड आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच PCCOE, PCCOE-R किंवा PCU हे सगळे रिक्रुटमेंट चालतात. अच्छा. त्यांच्या हाताखाली असलेली डेडिकेटेड टीम 12 ते 15 लोकांची मिनिमम, त्याबरोबर स्टुडंट व्हॉलंटियर्स आणि सगळे शिक्षक वृंद, ओके. यामुळे नक्कीच एक आश्वासक वातावरण आणि नाव हे कॉर्पोरेट क्षेत्रात पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचं तयार झालं आहे. आणि त्यामुळे संधींची कधी पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च किंवा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना वानवा जाणवलेली नाही. इनफॅक्ट 2023ला जेव्हा बॅचेस सुरू झाल्या, 2025ला पहिल्या 2 बॅचेस या पासआउट होत आहेत पिंपरी चिंचवड विद्यापीठाच्या. त्याच्यात मास्टर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन्स हे 2 PG कोर्सेस आहेत. मला सांगताना अत्यंत अभिमान वाटतो की जे काही पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टने एवढी वर्ष कमवलं आहे, त्या नावाच्या जोरावर आणि आश्वासकता जी निर्माण केली आहे कॉर्पोरेट क्षेत्रात, त्यामुळे पिंपरी चिंचवड विद्यापीठात पहिल्या बॅचसाठी जवळपास 170 कंपन्या ह्या मुलांना जॉब ऑफर करत होत्या आणि जवळपास 70% स्टुडंट्सला प्लेसमेंट ही आजपर्यंत आपण देऊ शकलो आहे आणि अजून 15 ऑगस्टपर्यंत आपल्याकडे वेळ आहे त्या बॅचसाठी. तर 170 कंपन्या या एका 2 वर्ष मी म्हणेल एक्झिस्टन्स असलेल्या पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीमध्ये येणं ही पण एक अचिव्हमेंटच आहे. बरोबर. त्यामुळे आपण 2 पद्धतीने नेहमी तयारी करत असतो. एक, कंपन्यांना 2 वर्षा 3 वर्षानंतर काय लागणार आहे त्या दृष्टीने अभ्यासक्रमात मुलांपर्यंत काय पोहोचलं पाहिजे, ओके. जे मुलांपर्यंत पोहोचतं आहे ते कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे, मुलांचा प्रॅक्टिकल किंवा प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड आणि ॲप्टिट्यूड हा डेव्हलप कसा करता येईल. नुसतं पुस्तकी ज्ञान न घेता ते वापरलं कसं जाईल आणि ते वापरताना येणाऱ्या अडचणी या सोडवता कशा येतील, या दृष्टीने विद्यार्थ्यांचा विकास कसा करता येईल, याकडे थोडंसं आपल्या सिलेबसचा आणि असेसमेंट स्ट्रॅटेजीचा कल असतो. कारण परीक्षा पद्धतीसुद्धा आपण थोडीशी बदलली आहे. खूपच समेटिव्ह पद्धतीची असेसमेंट न घेता किंवा मेमरायझेशनवर खूप डिपेंडन्सी न ठेवता आपण मिक्स आणि मॅच असेसमेंटचा घेतो. म्हणजे परीक्षा पद्धती आधी जशी असायची की फक्त थिअरी पेपर होणार आणि पूर्ण क्रेडिट्स तेव्हा मिळणार, पूर्ण सेमिस्टर काही करू नका, सेमिस्टरच्या एंडला अभ्यास करा आणि पास होण्याचा प्रयत्न करा, ते न करता आपण कंटिन्युअस इंटरनल असेसमेंट पण ठेवले आहेत, जे जास्त करून फॉर्मेटिव्ह या वेमध्ये असतात, जे तुमची ॲप्लिकेबिलिटी चेक करतात, तुमचं लक्षात ठेवण्याची क्षमता किंवा मेमरायझेशन चेक नाही करत. तर ॲप्लिकेबिलिटीवर जास्त भर असेसमेंटमध्येही दिल्यावर आपोआप मुलांमध्ये ती जे काही तुम्ही शिकलायत ते अप्लाय कसं कराल, ओके. त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे कराल समोर आलेले, या दृष्टीने जर आपण थोडंसं असेसमेंट घेतला त्याचा नक्कीच फायदा आम्हाला होतो. आणि एक सिस्टमॅटिक डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या ब्रांचसाठी, त्या डिसिप्लिनसाठी मुलांचा हा बनवलेला असतो. हा प्लॅन बनवताना उद्योग विश्वातल्या नावाजलेल्या लोकांचा सहभाग त्याच्यात असतो आणि राबवताना सुद्धा तो सहभाग असतो. त्यामुळे नक्कीच फायदा त्याचा होतोय. प्लॅन बनवताना सर, फर्स्ट इयरचा प्लॅन जेव्हा तुम्ही बनवता, तर आजकाल जर या ॲडमिशन प्रोसेस बघितल्या तर ह्या लांबत जातात आणि खूप उशिरा सुरू होतात. तर याचं एक बर्डन मुलांवर किंवा संस्था म्हणून किंवा शिकवताना प्रोफेसर आणि तर तुमच्यावर असं येतं का? मॅम, पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा विचार करता सगळ्या ॲडमिशन प्रोसेसेस या विद्यापीठाला सेट करायच्या असतात. त्यामुळे आम्ही प्रसंगी त्या सेट करून वेळेवर सुरूसुद्धा करू शकतो. तो एक फायदा मिळालेल्या ऑटोनॉमीचा पिंपरी चिंचवड युनिव्हर्सिटीला नक्कीच होतो. अच्छा. पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा किंवा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रिसर्च किंवा आर्किटेक्चर कॉलेज SB पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरचा विचार करता आम्ही या पद्धतीने ते भरून काढतो की आमचे टीचिंग प्लॅन आणि ॲकॅडमिक कॅलेंडर्स हे इतक्या परफेक्ट आणि चपखल पद्धतीने आम्ही बसवतो की जेणेकरून जो काही प्रेशर येणार आहे तो विद्यार्थ्यांवर येणार नाही. ओके. यावेळेस बद्दल एक संभ्रम आहे की फ्रीज कशा होतील सीट आणि काय, तर काय तो गोंधळ आहे किंवा काय आहे ती नेमकी प्रोसेस काय आहे ती? मॅम, अतिशय समर्पक असा प्रश्न आहे. आजच्या जी काही ॲडमिशन प्रोसेस डिक्लेअर अजून झाली आहे त्याला अनुसरून मॅम, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशनने खूप सोपं करून दिलं आहे.
सगळ्या ज्या ॲडमिशन्स होतील त्या मेरिटनुसार होतील आणि विद्यार्थ्यांना अप्लाय करायला नक्कीच संधी मिळेल. ज्या काही सीट्स असतील त्यापैकी 80% सीट्स या मॅनेजमेंट मेरिट कोटाप्रमाणे असतील, गव्हर्नमेंट राऊंड्सप्रमाणे, आणि 20% सीट्स या मॅनेजमेंट कोटा असतील. मॅनेजमेंट कोटाच्या सीट्सला फीज जी आहे ती तिप्पट असणार आहे. आधीचीच जी पद्धती होती 2003-04 पर्यंत, मला आठवतं ही पद्धती 2010 पर्यंत होती. 50% सीट्स या पेमेंट सीट्स असायच्या आणि 50% मेरिट सीट्स. तसं आता 80% सीट्स या मेरिट असतील आणि 20% या मॅनेजमेंट कोटा. पण मॅनेजमेंट कोटाच्या सीट्स पण अगदी मेरिटनुसार भरल्या जातील, त्यामुळे त्याच्यात कन्फ्युजनची काहीच हे नाही आहे. 4 राऊंड झाल्यानंतर गव्हर्नमेंटचे इन्स्टिट्यूट कोटा राऊंडला सुद्धा मेरिटप्रमाणेच होणार आहे. त्यातल्या त्यात पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगने सगळ्या सीट्स या गव्हर्नमेंटला सरेंडर केलेल्या आहेत, त्यामुळे सगळ्या सीट्स या गव्हर्नमेंटकडून भरल्या जातील. नाही, पण चौथ्या राऊंडला फ्रीज होणार आहेत 6 नंबर पर्यंत कॉलेज, तर तो काय प्रकार आहे? थोडासा हा प्रकार जी काही तुम्ही चॉईस देत आहात ती चॉईस कुठेतरी हे थांबणं गरजेचं असतं, नाहीतर ही एंडलेस प्रोसेस असेल. आणि कुठेतरी तुमच्या मेरिटनुसार समाधान मांडणं हे विद्यार्थ्यांना पण गरजेचं असतं, पालकांना पण गरजेचं असतं, नाहीतर ही प्रोसेस ऑन अँड ऑन सुरूच राहील. त्या भावनेतून किंवा त्या उद्देशाने गव्हर्नमेंटने हे थोडंसं त्यात रिस्ट्रिक्शन किंवा थोडे चेंज हे त्या वर्षीच्या स्टॅटिस्टिक्स प्रमाणे गव्हर्नमेंट हे आणत असतं. आणि त्या चेंजमधून तुम्ही पहिला चॉईस दिला तर तो पहिल्या राऊंडला फ्रीज असेल, दुसऱ्या राऊंडला एवढे चॉईस मिळाले तर ते फ्रीज होतील, तिसऱ्या राऊंडला एवढे चॉईस मिळाले तर त्यापैकी फ्रीजच असेल, जेणेकरून तुम्ही चॉईस देताना, ऑप्शन्स देताना सारासार विचार करून ऑप्शन्स द्यावेत. हा फक्त त्यामागचा गव्हर्नमेंटचा उद्देश असावा. आणि ऑटोनॉमस युनिव्हर्सिटीजचं म्हणाल तर पिंपरी चिंचवड विद्यापीठाची जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती पण खूप सोपी आहे. तुम्हाला ऑनलाईन जो कोर्स हवा त्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म भरणं आहे. ॲप्लिकेशन फॉर्म भरल्यावर तुम्हाला मेरिट लिस्ट लागते आणि मेरिट लिस्टनुसार तुम्हाला कॉन्टॅक्ट केला जातो, कॉल येतो. तुम्ही जर कन्सर्न एंट्रन्स ही दिलेली आहे तर ती कन्सर्न एंट्रन्स असते. जर कन्सर्न एंट्रन्स दिलेली नसली तर विद्यापीठाची आपली स्वतःची एंट्रन्स एक्झाम असते, ती ऑनलाईन प्रॉक्टर्ड मोडमध्ये असते. ती तुम्हाला घर बसल्या तुमच्या जागेवरून देता येते आणि तो स्कोर सुद्धा हा ग्राह्य धरला जातो आणि मेरिट लिस्टनुसार ॲडमिशन होतं. सर, कॅप राऊंडचा जे आपण उल्लेख करत होतो, तर त्याच्यानंतर स्पॉट राऊंड किंवा कॅप राऊंड जो काही आहे तर त्याची प्रोसेस कशी असेल मग? मॅम, कॅप राऊंड पण आता जे असतील ते सगळे मेरिटनुसार होतील. तुम्हाला मेरिटनुसार त्या संस्थेने किंवा त्या महाविद्यालयाने तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म्स हे उपलब्ध होतील. ते ॲप्लिकेशन फॉर्म्स तुम्हाला भरून देणे असतील आणि त्या मेरिटवर गव्हर्नमेंटचं नक्कीच लक्ष आहे. तर तुम्ही ते ॲप्लिकेशन फॉर्म त्या पद्धतीने भरून दिले तर सोपं होईल. माझा सल्ला एवढंच असेल की अगदीच कॅप राऊंडसाठी वाट बघू नका. सुरुवातीचे जे आहेत त्यात ऑप्शन देताना थोडासा अभ्यास करून जर ऑप्शन दिले, मागचे कट ऑफ काय होते, मागचे मेरिट काय होते आपल्या स्कोअरला, या वर्षीचे स्कोअर कसे आहेत, आणि बऱ्याच वेबसाईट्स, बरेच ॲप्लिकेशन्स हे सगळे मेरिट स्कोअर्स अवेलेबल करून देतात. त्यानुसार आपल्याला जे काही मिळणार असेल त्या महाविद्यालयांमधून, त्या युनिव्हर्सिटीजमधून चांगली निवड जर केली तर अगदी कॅप राऊंडपर्यंत वाट बघणं हे टाळलं तर जास्त फायद्याचं ठरेल. कारण कॅप राऊंडला मेरिट बेस प्रमाणेच ॲडमिशन होणार आहेत DTच्या गाईडलाईन्स प्रमाणे, आणि त्यावेळेला असलेलं मेरिट, त्यावेळेला उपलब्ध असलेली सीट्सची संख्या हे तुम्हाला नक्कीच, आणि जे चांगली महाविद्यालय किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीज आहेत तिथे नक्कीच कॅप राऊंडची कोणतीच सीट ही वॅकंट राहणार नाही आहे. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयात किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये कॅप राऊंडमध्ये इन्स्टिट्यूट लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला काहीतरी मिरॅकल घडेल किंवा चमत्कार घडेल हे नक्कीच मला असं वाटतं की हे समजणंच बाळबोधपणाचं ठरेल. त्यामुळे चांगल्या महाविद्यालयांना आणि चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये कॅप राऊंडच्या सीट्स या कधीच कोणीच सोडणार नाही, त्या रिकाम्या नसतील. त्यामुळे अगदीच खूप डिपेंडन्सी कॅप राऊंडवर ठेवू नये आणि मॅनेजमेंट कोटा ज्यांना ज्यांना हवा त्यांनी त्या मेरिट प्रमाणे अप्लाय करावा आणि जिथे आहे अवेलेबल, येस, राऊंड 1, 2, 3 मध्ये जर निर्णय घेता आला तर तो खूप चांगला असेल. सर, ही सगळी माहिती तर आता तुम्ही म्हणताय तशी अवेलेबल आहे पालकांना, तर ही माहिती असताना मग ॲडमिशन प्रोसेस असेल किंवा पुढचं करिअर करताना पालकांच्या मनात कुठले गैरसमज नसावेत असं तुम्हाला वाटतंय, किंवा
काही चुकीच्या गोष्टी मनात धरून पालक पुढे जातात आणि मुलांपर्यंत त्याच गोष्टी पोचतात. तर असे कुठले गैरसमज टाळायला हवेत? मेहनतीशिवाय यश मिळेल हा सगळ्यात मोठा गैरसमज आधी टाळायला हवा. विद्यार्थ्यांचा कल आणि अपेक्षा लक्षात घेता, विद्यार्थ्यांचा मेरिट लक्षात घेता अप्रोप्रिएट कोर्स हा पालकांनी त्यांच्या कलेनुसार आणि त्यांच्या आवडीनुसार देता यायला हवा. सगळ्या संधी याच क्षेत्रात आहेत आणि इतर क्षेत्रात नाही, हा पण एक गैरसमज पालकांनी काढण्याची गरज आहे. प्रत्येक क्षेत्राला जर सिन्सिअरली अभ्यास केला तर संधी आहेत. प्रत्येक अभ्यासक्रमात जर तो चांगल्या संस्थेतून केला तर संधी मुबलक उपलब्ध आहेत. निवड करताना नेहमीच इंजिनिअरिंग स्पेशली असेल तर ब्रांच न निवडता इन्स्टिट्यूट, कॉलेज किंवा युनिव्हर्सिटी यांच्या रेप्युटेशनला प्राधान्य हे जास्त द्यावं आणि त्या पद्धतीने आपण विचार करावा. आपला निर्णय पालकांनी विद्यार्थ्यांवर न लादता विद्यार्थ्यांची योग्य संवाद साधून जर खेळीमेळीच्या वातावरणात तो निर्णय घेतला गेला आणि याच्यात विद्यार्थ्यांचं जर सहमती असेल तर ते नक्कीच फायद्याचं ठरेल. अच्छा, आणि नवीन जे आता इंजिनिअरिंगला येत आहेत त्यांना तुम्ही काय किंवा एकूणच 12वी झालेले आहेत यांना काय सूचना द्याल? मी हेच म्हणेल की पहिल्या दिवसापासून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा. अभ्यास आणि ॲप्लिकेबिलिटी ऑफ ज्या थिअरीच्या कन्सेप्ट तुम्ही लर्न करत आहात त्यांचा विचार पहिल्या दिवसापासून करा. तुमचं करिअर घडत असताना, तुमचा अभ्यास सुरू असताना जे काही टेक्निकल क्लब्स आहेत त्या विद्यापीठात किंवा त्या महाविद्यालयात त्यांच्यात हिरिरीने भाग घ्या. कोणतीच असाइनमेंट किंवा कोणतीच असेसमेंट मेथड याला दुय्यम लेखू नका. थ्रूआउट तुमचा CGPA हा चांगला मेंटेन कसा राहील याचा प्रयत्न करा आणि बॅकअप प्लॅन नेहमीच रेडी ठेवा. एखादं अपयश जर आलं तर नक्कीच खचून जाऊ नका, कारण ती तुमचा अंत किंवा तुमच्या करिअरचा अंत नसेल, ती सुरुवात असू शकते. त्यामुळे खूप प्रामाणिक प्रयत्न करा आणि ह्या सगळ्या प्रयत्नातून जे काही मी म्हणेल डिस्ट्रॅक्शन आहेत त्यांच्यापासून थोडं 3 वर्ष स्वतःला लांब ठेवा, जपून ठेवा. इंटरनेटचा योग्य वापर करा, कमी वापर करा आणि जिथे तुम्हाला अभ्यासाची गरज आहे त्याचाच करा. आणि काय करूच नका असं एका वाक्यात सांगा म्हटलं तर काय आपण म्हणतो? मी एवढंच म्हणेल की इंटरनेट वापरताना खूप काही चुकीच्या इन्फॉर्मेशन्स ह्या अवेलेबल असतात, त्यांचा वापर करूच नका. ChatGPT शक्यतोवर अभ्यासासाठी वापरताना असाइनमेंट सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच वापरू नका. तुमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी नक्कीच वापरा, कारण लार्ज लँग्वेज मॉडेल्समुळे आणि AIमुळे आजकाल कल हा वाढलेला आहे की मेहनत न करता शॉर्टकट्स नक्कीच घेण्याचा विचार करू नका. 3-3.5 वर्ष मेहनत करा, नक्कीच तुम्हाला आयुष्यभर त्याची फळं मिळतील. ओके सर, हे ChatGPT किंवा AI हे जे प्रकार आहेत तर याच्यामुळे बरेच जॉब जातील आता असंही म्हटलं जातं. तर एकूणच पुढच्या 5 वर्षात हे इंजिनिअरिंग क्षेत्र किंवा इतर क्षेत्र शिक्षण क्षेत्रच एकूण कुठे असेल असं वाटतंय? मग आजकालचं युग हे डिस्रप्शनचं युग आहे, त्यामुळे नुसताच AIमुळे नाही, कोणत्याही डिस्रप्शनमुळे जॉब जातील असं म्हणता येणार नाही. नवीन संधीसुद्धा निर्माण होतील. आपण AIचा उपयोग ह्या आपल्या रोजच्या आयुष्यात बेमालूमपणे बऱ्याच ठिकाणी करत आहोत आणि आपल्याला माहिती नाही आहे. पण अशी बरीच ठिकाणं आणि अशा बरेच ॲव्हेन्यू आहेत की जिथे अजून AI पोहोचलेलं नाही आहे. तिथे AIला पोहोचवायला नक्कीच AI इंजिनियर लागतील. पण AIमुळे इतर लोकांचा जॉब चालला जाईल असं पण नाही आहे. AIने जे काही निर्माण केलं आहे ते कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. ते मानवासाठी योग्य आहे नाही आहे, ते करेक्ट आहे नाही आहे हे बघायला, हे व्हेरीफाय करायला. जसं आपण न्यूज अँकर्सचं म्हणतो की न्यूज रीडिंग हे AIसुद्धा करू शकतं आणि माणसंसुद्धा करतात. पण यामुळे काय न्यूज अँकर्सचे जॉब संपले आहेत का? तर नक्कीच नाही. डिस्रप्शनच्या युगात बरेच गोष्टी येतील आणि नेहमी आपण घेतलेल्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ही संधी किंवा ही तयारी ठेवावी लागेल. बॅकअप ऑप्शन्स करिअरमध्ये नक्कीच ठेवावे लागतील. तर आज आपण AIचा विचार करतोय, उद्या ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणखीन वेगळ्या नावा रूपाला येईल, पण त्याच्यातून नवीन संधीच निर्माण होतील आणि त्या संधी आपल्याला वापरून घेण्यासाठी आपल्याला AI आत्मसात कसं करता येईल याकडे जर कल आपण ठेवला, त्याला घाबरून न जाता, तर नक्कीच आपण AIवर राईड पण करू शकू आणि आपलं करिअर हे फ्लरिशिंग पण राहील.
थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर थेपडे सर आज इथे होते आणि सरांनी करिअरमध्ये तुम्हाला कशा संधी आहेत, फक्त PCCOE किंवा PCU याच्याबद्दलच माहिती न घेता ओव्हरऑलच तुम्हाला इंजिनिअरिंग वगळताही कुठे कुठे करिअर करता येऊ शकेल असं आज सविस्तर मार्गदर्शन केलं आहे. मी तर म्हणेन की सरांचा एक क्लास इथे आज झाला आहे, ज्यातून तुम्हाला खूप चांगलं मार्गदर्शन मिळालं असेल. 12वी नंतर जे करिअरच्या वाटेवर आहेत तर त्यांच्यासाठी आजचा हा पॉडकास्ट खूप मार्गदर्शक ठरेल. campusdekho.ai या प्लॅटफॉर्मवर नेहमीच अशा वेगवेगळ्या व्यक्तींना, तज्ज्ञांना आपण बोलवत असतो आणि अशा मुलाखती घेत असतो. तुम्ही हा पॉडकास्टचा व्हिडिओ आवर्जून तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.